नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री सुपरबी अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण 28 मार्च 2026च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत, ज्या तुमच्या आगामी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। चला तर मग सुरू करूया। आजच्या चर्चेत खालील महत्त्वाचे विषय समाविष्ट आहेत: टुंगुस्का एअर डिफेन्स सिस्टीम, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, इराणवर इस्रायलचे हल्ले, एक्साइज ड्युटीमध्ये कपात, आरबीआय पेमेंट्स प्रणाली, SYRY जीन, जोजिला पास आणि विजन 2028 हे सर्व UPSC साठी अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आहेत। GS3च्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक तो आहे भाग 1, जागतिक व्यापार आणि WTOची प्रासंगिकता। जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे। कॅमरूनमधील याऊंडे येथे सुरू असलेली 14वी मंत्रिस्तरीय परिषद MC14 जागतिक व्यापाराची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा 2025चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे। या अहवालात फ्रॅक्चर्ड वर्ल्ड म्हणजे तुटलेल्या जागतिक व्यवस्थेत WTOचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे। मुख्य मुद्दे: जागतिक व्यापारात अनिश्चितता वाढत आहे, देशांमध्ये डीकपलिंग म्हणजे वेगळे होण्याची प्रवृत्ती, फ्रेंड शोरिंग आणि नियर शोरिंग वाढत आहे। यामुळे WTOची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते। WTO चॅलेंजेस: WTO समोर अनेक आव्हाने आहेत। मुख्य समस्या: सदस्य देशांमध्ये मतभेद, ॲपेलेट बॉडी निष्क्रिय आहे, संरक्षणवादी धोरणे वाढत आहेत, पॉप्युलिझम आणि इकॉनॉमिक नॅशनलिझममुळे जागतिक व्यापार प्रणालीवर परिणाम होत आहे। ट्रेड फ्रॅगमेंटेशन: जागतिक व्यापार फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे पडत चालले आहेत। कारणे: अमेरिका चीन तणाव, जिओपॉलिटिक्स वाढ, सप्लाय चेन बदल। परिणाम: व्यापार खर्च वाढतो, विकसनशील देशांना जास्त फटका बसतो। GS3च्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक तो आहे भाग 2, भारतीय श्रमशक्ती सर्वेक्षण 2024-25 अहवाल। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSO द्वारे प्रसिद्ध। प्रमुख निष्कर्ष: बेरोजगारी दर UR 3.2% 3.1% घसरण सकारात्मक। श्रमशक्ती सहभाग दर LFR वाढून 42.7% पोहोचला आहे। पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक: भाग 3, संरक्षण आणि तंत्रज्ञान। टुंगुस्का एअर डिफेन्स म्हणजेच टुंगुस्का रशियाची ही मोबाईल एअर डिफेन्स सिस्टीम सध्या चर्चेत आहे। हे यंत्र विमानविरोधी तोफा आणि क्षेपणास्त्रे यांचे मिश्रण आहे। यानंतर इस्रायलचे इराणवर हल्ले। पश्चिम आशियातील तणाव वाढत असून इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर ऑपरेशन डेज ऑफ रिपेंटन्स अंतर्गत हल्ले केले आहेत। यानंतर SYRY जीन म्हणजेच सेक्स डिटर्मिनिंग रिजन Y जीन। जीवशास्त्रात हे जीन पुरुषत्वाच्या विकासासाठी जबाबदार असते। खेळाडूंच्या लिंग चाचणीच्या वादातून हे सध्या चर्चेत आहे। भाग 4, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर। भारतात सध्या 22,753 सार्वजनिक चार्जिंग स्टेशने कार्यरत आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या क्षेत्रात आघाडीवर आहेत। यानंतर इंधन अबकारी कर कपात। सरकारने महागाई रोखण्यासाठी इंधनावरील अबकारी करात म्हणजेच एक्साइज ड्युटीमध्ये कपात केली आहे, ज्यामुळे माल वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल। भाग 5, बँकिंग आणि डिजिटल पेमेंट। आरबीआय पेमेंट्स विजन 2028। रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांसाठी नवीन रोडमॅप जाहीर केला आहे। यात क्रॉस बॉर्डर पेमेंट्स आणि सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे। यानंतर ई-रुपी वाउचरचा वापर आता शैक्षणिक शुल्क आणि आरोग्य सेवांच्या वितरणासाठी वाढवला जाणार आहे। भाग 6, भूगोल आणि पर्यावरण। झोजिला पास। लद्दाख आणि श्रीनगरला जोडणारा हा महत्त्वाचा खिंड रस्ता हिवाळ्याच्या काळात बंद असतो। येथे बांधल्या जाणाऱ्या तुडुंगामुळे हे अंतर 15 मिनिटात पार करता येईल। आपल्याला अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपरबी अकॅडमीला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।